तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सेंटेजचे टॉप 10 एक्सपेक्टेड क्वेश्चन्स स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन द्या. तो जर तुम्हाला आला तर तुम्ही एक्झामसाठी रेडी आहात असं समजायचं. चला तर मग सुरू करूया. एक संख्या आहे त्याचे 15% काढायचे आपल्याला. एक संख्या आपण ही x गृहीत धरू. ह्या x चे 15% म्हटलं की x म्हटलं की याला गुणाकार करायचा आणि किती टक्के काढायचे त्याचे 15 म्हणून 15 ने गुणाकार करायचा. आणि 15 त्याला डिवाइड करायचं 100 ने म्हणजे टक्के निघते. असे प्रॉब्लेम आपण बऱ्याच वेळेस घेतले होते. x चे 15% x गुणिले 15 डिवाइडेड बाय 100 केले असता किती येते संख्या 45 येते. बरोबर. तर येईल इथं 15x 15x बरोबर हे 45 असेल तसा 100 जे डिवाइड आहे 15 ला इकडच्या साईडला नेलो काय होईल तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे 45 गुणिले 100 होईल इथे. बरोबर. 100 x बरोबर येईल 45 आणि 100 गुणिलेमुळे 2 शून्य जशाल तसे डिवाइड होईल इथे 15. इथला जो गुणिले 15 आहे तो इकडे डिवाइड झाला. 15 1 15 आणि 15 त्रिक 45 3 आला ह्या 15 त्रिक 45 म्हणून x ची व्हॅल्यू काय येईल बघा आता हे 3 आणि हे वर 2 शून्य आहेत म्हणजे 300 आली. म्हणजे ह्या 300 चे किती टक्के 15% जर केले तर येईल 45. ओके. 20% डिस्काउंट दिल्यानंतर किंमत 480 होती. तर मूळ किंमत किती? एक वस्तू आहे त्याची एक किंमत आहे काहीतरी ठरलेली त्याच्यावर डिस्काउंट दिला 20%. बरोबर. समजा एक वस्तू आहे 100 ला त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला किती 20 मायनस करावं लागेल आपल्याला. तर किती राहील खाली 80%. 80% कोणाचे एका वस्तूचे त्यावेळेस 480. मग मी इथं गृहीत धरतो इथं x याचे 80%. बरोबर आहे. 20% डिस्काउंट दिला म्हणजे 80 नच विकली. मग 80% म्हटलं गुणिले 80 डिवाइडेड बाय 100 केले असता त्याची किंमत किती होती 480 म्हणून असेल. समीकरण लक्षात आलं असेल तुमच्या. डबल सांगतो 100 ला समजा वस्तू असेल त्याला 20% डिस्काउंट दिला तर खाली राहिले 80%. मग एका वस्तूचे ही वस्तू त्याचे 80% म्हणजे 80 भागिले 100 तर किती येईल 480 असं गृहीत धरायचं. तर बघा काय येईल हा एक शून्य त्याला वरचा एक शून्य कट होईल तर इथे येईल 8x बरोबर हे 480 आणि 10 जे आहे ते डिवाइड इकडे गुणिले होईल म्हणजे एक शून्य देतो. आता लक्षात आलं असेल x बरोबर हे 4 8 0 0 आणि डिवाइडेड बाय 8 ह्या गुणिले आहे इथे डिवाइड होईल 8 सक 48 6 वर पुढे 2 शून्य आहेत म्हणून x ची व्हॅल्यू किती आली ही 600. म्हणजे किंमत किती आहे 600 आहे. याच्यावर 20% डिस्काउंट दिला तर ती किती 480. कसे वाटले आतापर्यंतचे क्वेश्चन ते कमेंटमध्ये कमेंट करा. एका वर्गात 40% गर्ल्स आहेत. वर्गाची एकूण संख्या 100 आहे तर बॉयची संख्या किती? वर्गाची संख्या 100. हे पहा वर्गाची संख्या 100 आहे. 40% गर्ल्स आहेत ते आपण वजा करायचे 40%. 40% म्हणजे 40 100 मधून 40 जातील सरळ सरळ तर खाली किती राहतील 60 म्हणजे 60 काय झाली मुलांची संख्या. याला एक ट्रिक सोपी वापरायची लगेच उत्तर येते. x चे 11% हे x चे 11 आणि हे टक्के एवढंच फॉर्म्युला लक्षात ठेवा. एखादी संख्या त्याचे टक्के म्हणजे त्याला गुणिले किती टक्के ते आणि त्याला भागिले 100. बरं पुढं काय दिलेलं आहे बरोबर 44. एका संख्येचे किंवा एक संख्येचे 11% बरोबर 44 तर ते x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इथं तुम्हाला कधी कधी पर्याय बी दिलेले असतात असे 11x जसे आलं तसं बरोबर आहे 44 आणि हा इथे डिवाइड केलेला 100 जो आहे तो इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणून इथं 100 न मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे 44 0 0 हे 2 शून्य तसे तसे म्हणून x बरोबर आता हे 44 से डिवाइडेड बाय 11 11 1 11 11 चौक 44 4 आला पुढे 2 शून्य जसे तसे किती आली व्हॅल्यू हे 400 आली. x ची व्हॅल्यू आली 400 म्हणजेच ह्या 400 चे 11% जर केले तर किती येते 44. बघा उत्तर काढून बघा एकदा आलेलं उत्तर व्हेरीफाय करून बघा करेक्ट आहे का ते 2 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर याचं चेक करून बघा किंवा काढलेलं उत्तर आपण करेक्ट आहे का व्हेरीफाय करून पहा. पुढचा क्वेश्चन पहा आता. एका वस्तूची मूळ किंमत आहे 1100 रुपये. मूळ किंमत ती वस्तू 1210 ला विक्री केली तर किती टक्के नफा झाला? मूळ किंमत आहे 1100 आणि 1210 ला विक्री केली. अगोदर आपण नफा काढू फक्त नफा. कसा काढायचा नफा बरोबर विक्री किंमत याला सेलिंग प्राइस एसपी म्हणतात मायनस ही कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी की आपलं घेतलेली खरेदी केलेली ही सीपी म्हणतो याला कॉस्ट प्राइस बरोबर. हे आहे 1210 डबल येतो 1210 वजा हे 1100
किती राहतील 0 1 इथे 1 हे 0 110 रुपये नफा झाला. किती नफा झाला 110 रुपये. आता 110 जो नफा झालेला आहे हा कशावर झालेला आहे या 1100वर बरोबर. मग किती टक्के झाला तो काढायचा याचे टक्के आपण x गृहीत धरू म्हणून डिवायडेड बाय 100 आणि बरोबर 110. एकदम सोपं आहे. 1100चे x टक्के बरोबर 110. तर हे 2 शून्य वरचे इथले 2 शून्य येईल 11x आणि बरोबर 110. मग x बरोबर हे 110 आणि डिवायडेड बाय हे 11 आहे. 11 एक 11 आणि वर शून्य राहिला. x ची किंमत किती आली 10. इथे वरले तुम्ही x बरोबर किती आला हे 10. म्हणजे 1100चे किती टक्के 10% नफा भेटला त्यावेळेस किंमत झाली ही 1210 म्हणजे 1210 ला विक्री झाली. एका वस्तूवर 18% GST लागला. वस्तूची मूळ किंमत आहे 500 रुपये. त्याची खरेदी किंमत किती येईल ती काढायची. एकदम सोपं होय. तर त्याला सुद्धा तुम्हाला काहीच वापरायची गरज नाही. हे 500 रुपये किंमत आहे. 500 मूळ किंमत किती आहे 500. याच्यावर 18% GST लागला. किती टक्के 18%. काय लागला हे GST बघा. म्हणून याला मी या 500चे 18% काढले बरोबर. एकदम सोपं आहे. 2 शून्य कट होतील. हे वरचे 2 शून्य कट होतील आणि 18 गुणिले 5 18 पंचे 90 रुपये आपल्याला जास्त द्यावं लागतील GSTचे. मग हे 500 प्लस हे 90 किती झाले 590 रुपयाची काय येईल ही खरेदी. आपल्याला खरेदी कितीला करावं लागेल 590 रुपये. कसा वाटला हा प्रॉब्लेम कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. एका विद्यार्थ्याला 600 पैकी 210 मार्क्स मिळाले. आता खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. त्याला उत्तीर्ण होण्यास 35% मार्क्स लागतात. मग परिणाम काय. 2 मिनिट पॉज करा व्हिडिओ आणि सोडून बघा उत्तर येते कधी. मी शेवटी याचं उत्तर सांगणार आहे तुम्हाला नंतर. एका विद्यार्थ्याला 600 पैकी 210 मार्क्स मिळाले. बघा सोडवलं कधी. 1-2 सेकंदात सुटते आणि कॉमेंट करा तुमचं उत्तर आणि आता याचं उत्तर आपण पाहूया. उत्तीर्ण होण्यास 35% मार्क लागतात. तर मग परिणाम काय. उत्तीर्ण झाला का अनुत्तीर्ण झाला काय परिणाम आहे त्याचे. आता 600 पैकी 210 600 पैकी 210 आपण टक्केवारी कशी काढायची. हे 600 छेदस्थानी लिहायचंय आणि याच्यापैकी 210 म्हणून याला अंशस्थानी 210. याची टक्के म्हटलं याला गुणिले हे 100 असं मांडून घ्यायचं तुम्हाला. बघा डबल सांगतो 600 पैकी 210 म्हणून 600 छेदस्थानी 210 अंशस्थानी आणि गुणिले 100 बरोबर. एक शून्य कट होईल हा एक शून्य त्याला कट होईल बरोबर. वर राहील 21 आणि खाली राहील 60. पुन्हा इथला एक शून्य आणखी कट करतो मी हा इथला एक शून्य कट होईल म्हणून इथं राहील 21. इथं सुटतं एका स्टेपमध्ये पण तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी 21/6 आणि वर काय इथं पुन्हा हे 10 म्हणजे गुणिले 10 म्हणजे हा शून्य इथं देतो. आला असं लक्षात काय करायचं 21 गुणिले 10 21 10 210 आणि भागिले 6 तर 6 1 6 6 18 6 18 खाली किती राहिले 19 20 21 3 राहिले 3 वर शून्य घेतला म्हणजे हे झाले 30 आणि 6 1 6 आणि हे 6 पंचे 30 इथं आला 5 बरोबर आहे. त्याची गुणाची टक्केवारी झाली 35. इथं काय दिलेले उत्तीर्ण होण्यास गुण लागतात 35% बरोबर. याला पडलेत किती ते टक्के 35च पडलेत. मग तो काय झाला उत्तीर्ण झाला. काय परिणाम त्याचा उत्तीर्ण. ओके. पुढचा क्वेश्चन. एक बुक 400 रुपयाला खरेदी केले. नंतर 20% वाढून विक्रीसाठी उपलब्ध केले. पण ते 440 लाच विक्री झाले. तर किती टक्के रकमेवर विकले. समजून घ्यावं लागतं अगोदर प्रॉब्लेम. बुकची किंमत आहे. हे बुक किती आहे याची किंमत 400 रुपये. 20% वाढून विक्री करायची याची. या बुक याचे काय करायचे 20% वाढायचे. 400चे 20% म्हणजे किती होईल 20 चौक 80 रुपये याच्यावर वाढून म्हणजे 480 ला विकायचे आपल्याला बरोबर. कितीला विक्री करायचे हे सेलिंग प्राइस 480 ला पण विकलंय 440 लाच. 20% ज्यावेळेस इथं आपण नफा घेणार त्यावेळेस 480 ला विकणार पण विकलंय कितीला 440 म्हणजे 40 रुपये जास्त. 80 म्हणलं की 20% आणि याचा अर्ध म्हणजे 10%. म्हणजे काय याचा परिणाम कितीने विकलं हे जास्त 10% याच्यावर रक्कम फक्त जास्त आली. चॅलेंजिंग क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. एका वस्तूची किंमत 25% ने कमी केली आणि नंतर 20% ने वाढवली. अंतिम परिणाम काय. उत्तर जरूर कॉमेंट करा. असेच तुम्हाला मॅथ GK करंट अफेअर्स याचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचं उत्तर याचं कॉमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरज असणाऱ्या तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त याला काय करा शेअर करा. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग.